ट्रम्पनी आपल्यावर आयात बंदी लावली, म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांच्या भारतीय गोष्टी आयात होणार नाहीत. भारताने तर कसं मोडून काढलं, तर भारताने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इतर ऑप्शन्स हुडकले. अरब देशातले ऑप्शन्स हुडकले, लॅटिन अमेरिकेमधले ऑप्शन्स हुडकले, आशिया पश्चिम आपलं आग्नेय आशियातले ऑप्शन्स हुडकले आणि तिकडं आपलं निर्यात जी आहे ती चालू ठेवली. तुम्ही भारतीय कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जा, कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर तुम्हाला किंवा स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला भारताने अमेरिकेने भारतावर टेरिफ लावल्यापासून भारतावर काय परिणाम झाला याचं तुम्हाला डेटा मिळेल. अमेरिकेने टेरिफ लावायच्या आधी भारत समजा उदाहरणार्थ $100 मिलियन उदाहरणार्थ, हा मला पक्का आकडा माहित नाहीये, पण उदाहरणार्थ $100 मिलियन निर्यात करत असेल तर अमेरिकेने बंदी घातल्यावर भारताची $150 बिलियन निर्यात झालेली आहे. कारण भारताने वेगळे पॉकेट्स हुडकले आणि हा मोठा फटका अमेरिकेला बसला. त्यामुळे मग अमेरिकेने ठरवलं की आपण टेरिफवर कमी येऊ. मग नंतर मग त्यांनी परत मी मगाशी म्हटलं तसं भारतावर त्यांनी तुम्ही डेअरी आणि ऍग्रिकल्चर हे ओपन करा असा घोषणा लावलेला आहे, पण आज सुद्धा भारताने डेअरी आणि ऍग्रिकल्चर ओपन केलेलं नाहीये. त्यामुळं अमेरिकेवर दबाव टाकायला आपण सक्षम आहोत आणि अमेरिकेचा दबाव परतून लावायला सुद्धा आपण सक्षम आहोत. यातलं परत मी म्हणलं की यात पॉलिटिकल गोष्टीत मला पडायचं नेहमी एक पत्रकार, एक विश्लेषक, एक अभ्यासक म्हणून सगळ्याकडे बघतो.